नमस्कार. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये मी अवधूत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. या प्रभागातून आसमा शाहनवाज फके या निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. आज आपण त्यांचे पुतणे तौहीद फके यांच्याशी चर्चा करणार आहोत. एक युवा नेतृत्व या प्रभागामध्ये म्हणून ते काम करतात. त्यांचं प्रभागाबद्दलचं असणारं विजन आणि अर्थातच आसमा शाहनवाज फके यांचं असणारं विजन या निमित्तानं आपण जाणून घेतोय. तौहीदजी नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्याच्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचे काकू या निवडणुकीच्या निमित्तानं आज निवडणुकीला सामोरं जात आहेत. तुम्ही एक तरुण युवक नेता म्हणून किंवा युवक नेतृत्व म्हणून या प्रभागाचं तरुणांच्या मध्ये वावरताय किंवा काय, मला विचारायचं की आज निवडणुकीला सामोरं जात असताना हा सगळा एक तरुण म्हणून तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडे कसं पाहता आणि तुमची थोडक्यात जी काही पार्श्वभूमी आहे राजकारणाची असेल किंवा समाजकारणाची असेल ते मला जाणून घ्यायचे, काय सांगाल? नमस्कार, मी तौहीद फकीर. आज माझ्या काकी या प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि सामाजिक कार्याच्या जोरावर आज ते उमेदवार म्हणून या भागातील नागरिकांच्या समोर जात आहे. खरं तर आमच्या कुटुंबात कुणीही राजकीय नव्हता. आमच्या फकीर कुटुंबामध्ये कुणीही राजकीय नसताना, राजकीय पाठबळ नसताना आम्हाला माझे काका शाहनवाज फकीर हे गेले 27 वर्षा पाठीमागे राम रहीम गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि ती स्थापना झाल्यानंतरनं आम्ही राम रहीम गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. माझे आजोबा कुठलेही राजकीय नेते नव्हते किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी ते कनेक्ट नव्हते. ते एक साधे कर्मचारी होते. आम्हाला कोणताही राजकीय वारसा नाही. तरी माझ्या काकांनी गेले 27 वर्ष पाठीमागे गणपती मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात केली आणि त्यातून थोडं करत आमचं सामाजिक कार्य घडत गेलं. त्यानंतरनं 2004 ते 5 साली माझ्या काकांनी श्री शाहनवाज फकीर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतरनं या भागामध्ये समाजकार्याचा विडा उचलला. गणपती मंडळाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम, शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील किंवा महिलांसाठी रोजगार उपलब्धीसाठी आम्ही कार्य केलो. त्यानंतर आमचं आरोग्य क्षेत्रामध्ये काम वाढत गेला. जसं आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत गेलो तसं आमचं लोकांची कनेक्टिव्हिटी वाढत गेली. आमच्याकडे भागातीलच नव्हे तर बाहेरून हे आमच्याकडे रुग्ण येत होते जे गरीब आहेत, गरजू आहेत. तर त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही हॉस्पिटलला जायचो. सिव्हिल हॉस्पिटल असेल, इतर हॉस्पिटल असतील, बिल कमी करण्याच्या संदर्भातले असतील. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखाद्याची दाद घेतली जात नव्हती तर आम्ही त्याच्यासाठी धावून जायचो. असं करत आज आमचं आरोग्य क्षेत्रामध्ये फारसं काम मोठं झालेलं आहे. तुम्ही उल्लेख केलात आरोग्य क्षेत्राचा, किंवा त्याच्या अगोदर मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे की राम रहीम हे जो तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे मी मुद्दाम असं म्हणतो की तुम्ही मुस्लिम समाजाचं नेतृत्व करताय. म्हणजे आता निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व धर्म समभाव हा विषय आहे, फक्त निवडणुकीपुरता नाहीये. म्हणजे मला असं विचारायचं आहे की राम रहीम ही संकल्पना काय आहे, म्हणजे त्याबद्दल काय सांगावंच वाटतं तुम्हाला? काय झालं, गेले 35 ते 40 वर्ष जे आम्ही खनभागातले जे काही रहिवासी होतो, सांगलीमध्ये खनबाग म्हणून एरिया आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व कुटुंब एकत्र राहत होतो. 10 बाय 10च्या खोल्या होत्या. बरोबर. एका खोलीमध्ये 2-2, 3-3 फॅमिली, 4-4 फॅमिली आम्ही राहत होतो. मग तिथून हे वस्ती वाढायचं कारण आहे की खनभागातली लोक इथे येऊन राहिलेले आहेत सगळे. आमचं कुटुंब असेल, इतर कुटुंब असतील, हिंदू मुस्लिम जिथं आम्ही तिथंही एकत्रच राहत होतो. तसंच इथं पण आम्ही तेच कुटुंब जुनी सगळी इथं येऊन वसलेले आहेत. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून आम्ही कॉलनीचं आमचं नाव देताना आम्ही राम रहीम कॉलनी हे नावच दिलं. आणि त्यानंतर ना आम्ही गणपती उत्सव मंडळ हा निर्माण केला आणि त्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य चालू केलं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं योगदान किंवा तुमच्या काकांचं असेल किंवा काकूंचं असेल हे जास्ती करून आरोग्य क्षेत्रामध्ये राहिलंय खरं तर.
मग आरोग्य क्षेत्रामध्येच काय काम करायचं? म्हणजे मी जेव्हा तुमच्याबद्दल माहिती घेतली तेव्हा मला असं समजतं की डायग्नोस्टिक सेंटर असेल ज्याच्यामध्ये तुम्ही 50% मदत करून म्हणजे सवलत देऊन सवलती लोकांना मदत करताय. बरोबर. मग प्रामुख्यानं आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे की असं का? म्हणजे इतर क्षेत्र देखील आहेत, पण आरोग्य क्षेत्राकडे तुमचं जास्त लक्ष काय? आरोग्य क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्रात काम करण्याचं आमचं एकच ध्येय की आम्ही ही गरिबीतनं आलेलो. एखादा गरीब माणूस ज्यावेळेला हॉस्पिटल त्याच्या पाठीमागे लागतो, एखादा त्याच्या फॅमिलीमध्ये एखादा व्यक्ती ऍडमिट होतो, त्यावरती त्यानंतरनं त्याच्यावरती काय म्हणजे परिस्थिती येते ते आम्ही जवळून बघितलेलं आहे. बरोबर. ती परिस्थिती कुणावर न येऊ म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो. आता एखादा गरीब माणूस आहे आणि त्याला सिव्हिलमध्ये उपचार होत नाहीये, त्याला प्रायव्हेटमध्ये जर घेऊन जावा म्हणले त्या रुग्णाला, तर आज तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलची बिलं बघत असाल, कोणाचं न कोणाचं तरी कानावर येतच असेल तुमचं काय बिलं होतात. तर त्यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि अविरतपणे आम्ही या आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांच्या गोरगरीब रुग्णांसाठी काम करत राहू आणि त्यांची पुण्याईच आज आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि इथून पुढे त्यांची पुण्याईच आम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता हे डायग्नोस्टिक सेंटरचा एक विषय आहे, अशी कोणती कामं आहेत आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही किंवा तुमचे काका काकू करतायत? तो डायग्नोस्टिक विषय आहेच डायग्नोस्टिक सेंटर, आणखी इतर जी काम आहेत? इतर जी काम आहे MGPGY असेल, वेगवेगळे आरोग्य क्षेत्रामध्ये योजना आहेत, महात्मा गांधी योजनेचं CMRF फंड म्हणून आहे. समजा महात्मा गांधी योजनेमध्ये एखादा ऑपरेशन बसते, एखादा बसत फंड वगैरे, एखादा बसत नाही. आज 70% ऑपरेशन योजनेत बसतात तर 30% बसत नाहीये. त्यासाठी CMRF म्हणून एक निधी असतो, ते आम्ही आमचे वरती कॉन्टॅक्ट आहेत मुंबईपर्यंत, ते आम्ही एखादा गरीब रुग्ण जर त्या योजनेमध्ये बसत नसेल, त्याचं ऑपरेशन त्या माध्यमातून होत नसेल, तर ते आम्ही पुढे जातो, आम्ही त्याला मदत करतो, आम्ही त्याचे डॉक्युमेंट्स घेतो आणि वरून आम्ही त्याला ₹1 ते ₹2 निधी मंजूर करतो. मला इथं सांगायचं CMRF म्हणजे CMRF मुख्यमंत्री सहाय्यता निधी, त्याच्याबद्दल ते तुम्हाला बोलायचं आहे. तर हे आरोग्य क्षेत्रातील काम आहे. खरं तर महानगरपालिका ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. बरोबर. रस्ते, पाणी, वीज आणि बऱ्याच गोष्टी. मग फक्त आरोग्याच्या ह्याच्यामध्ये काम करून भागणार नाही. आज आपण नगरपालिकेमध्ये या प्रभागाचं नेतृत्व म्हणून ज्यावेळेला जाणार, तर बाकीच्याही गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण काय करू शकता किंवा काय विजन आहे आपलं? आता काय आहे विजन घेऊन ह्या सामाजिक कामाच्या माध्यमातून किंवा ज्यावेळेला आम्ही राजकारणाशी कनेक्ट झालो, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा आमचा हेतू आहे. तर राजकारण कनेक्ट झाल्यानंतर ना आम्ही आता रस्ते गटारीचा विषय येतो, लाईटचा विषय येतो, विकास कामाच्या बाबतीतला विषय. तर आज आम्ही नगरसेवक नसताना आमच्याच भागातील एक गार्डन आहे, 10.5 गुंठ्याचं ओपन स्पेस आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करून त्यासाठी आम्ही ₹20 लाख निधी हा अजितदादा पवार यांच्याकडून मंजूर करून आणला. असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मंजूर करून आणलेले प्रयत्न झालेले आहेत. आता भरपूरच्या रस्त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला, त्यासाठी आमची कामं आहेतच. पण ह्याच्या पलीकडचा विकास जर काय असेल तर ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल, युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून असेल, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असेल आणि रुग्णांच्या सेवेकरता असेल, या दृष्टिकोनातून आम्ही या इलेक्शनला समोर जात आहोत. मला विचारायचंय, ह्या सगळ्या गोष्टीसाठी निधी लागतोय, या सगळ्या गोष्टीसाठी कोणाची तरी राजकीय पाठबळ लागतंय. मग सत्तेमध्ये आता भारतीय जनता पार्टी आहे, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, शिवसेना आहे, शिंदेगड ज्याला आपण म्हणतो. मग या सगळ्यामध्ये तुम्ही काँग्रेसकडून आज उमेदवारी लढता. विरोधी पक्ष का? सत्तेमध्ये जर तुम्ही गेला, सत्तेतल्या एखाद्या पक्षाकडे लढलात तर याच्यापेक्षा चांगलं काम लोकांच्यासाठी करता येईल. म्हणजे तुम्ही जो उद्देश व्यक्त करताय त्यासाठी आणखी चांगलं काम तुम्हाला करता येईल. विरोधातलाच पक्ष निवडायचा आणि त्याच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचं, असं का? काय आयुष्यात आमच्या फॅमिली, आमच्या कुटुंबातील वरिष्ठ लोक असतील किंवा आम्ही असो, माझे काका असतील, विचारांची तडजोड आम्ही कधी केलेली नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे आणि ह्या पक्षाच्या विचारांवरती आम्ही चालतो. या पक्षाच्या विचारांवरती हा पक्ष फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालतो आणि आम्हीही त्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही काम करतो. मला एक प्रामुख्याने प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. या प्रभागामध्ये मुस्लिम नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे येत आहे. हिंदू आणि मुस्लिम यांचा सलोखा
या प्रभागामध्ये कसं आहे? नाही, फक्त मुस्लिम नेतृत्व म्हणूनच आम्ही पुढे येत नाहीये. आम्ही राम रहीम मंडळाची स्थापना का केली तर त्यासाठीच केली की आज आमच्या पाशी फक्त मुस्लिमच नाहीत तर इतर समाजही तेवढ्याच ताकदीने आमच्या पाठीशी उभा आहे. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला, खरं तर अलीकडच्या काळामध्ये जातीय राजकारण जे आहे ते फारसं वाढलेलं आहे. बरोबर. मग आपल्याकडे ज्यावेळेला लोक ज्या दृष्टिकोनातून बघतात, शेवटी ज्यावेळेला आपण नेतृत्व म्हणून समोर येतो त्यावेळेला लोक प्रत्येक गोष्टीने प्रत्येक अँगल प्रत्येक आपल्याकडे angle बघत ला असतात. एक मुस्लिम नेतृत्व. बरोबर. मग आपण त्यांच्याकडे कसं बघतो? त्या लोकांना ते सांगणं, समजावणं हे आपलं कर्तव्य आहे एक नेतृत्व म्हणून. म्हणून मी खरं तर तुम्हाला तो प्रश्न विचारला की इथला जो जातीय सलोखा आहे त्या सलोख्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्या लोकांना काय संदेश देताय? लोकांना आम्ही इतका संदेश देतो की आज बीजेपीचं राजकारण कसं आहे तुम्ही बघितलेलं आहे. आपण पूर्वी भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर आपण भारतीय होतो आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर ना आपण हिंदू मुस्लिम झालो. थोडी पूर्वी आपण भारतीयच होतो ना, आज पण आपण भारतीय म्हणून राहू आणि ह्याच्या पुढे भारतीय म्हणून आपण बंधू भाऊ जपू. सर्व धर्म संभव हे जपणं आपलं काम आहे आणि आपल्या पूर्वजांनी जपल्यात, आपणही जपत राहू आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगू की जपत चला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की लोकांच्या विचारामध्ये व्यापकता येणं फार गरजेचं आहे, गरजेचं. समजूतदारपणा येणं गरजेचं आहे, समजूतदार तरच आपण गुन्ह्या गोविंदानं राहू एकत्रितपणे शकतो. राहू शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. रोहितभाई, पुढे जात असताना मला विचारायचंय की ठीक आहे, जसं आपण आता म्हटलं की राजकारणामध्ये काम करतोय आपण, बरं. समाजकारणामध्ये काम करतोय, आरोग्य क्षेत्रामध्ये तुमचं काम मोठं आहे, 50% सवलती आता तुम्ही आज डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून लोकांना देताय. आर्थिक गणित कसं जुळवताय या सगळ्याच? प्रत्येक गणित काय आहे तर आम्ही ज्या रुग्णांसाठी काम करतोय त्यांच्या आमच्या पाठीमागे पुण्याई आहे. आम्ही नाही, बांधकाम पुण्य- क्षेत्रामध्ये काम करतोय. पुण्याई आहे हा, हा शब्द ठीक आहे, हा. पण या सगळ्याला चालवण्याकरता आर्थिक गणित मांडणं फार आर्थिक गरजेचं गणित ही सांगतो. आर्थिक गणित आता आमच्याकडे काही लोक पण आहेत की ते आमच्या सोबत सामाजिक कार्यामध्ये सहभागी सगळं आहेत. हातानं मदत करतात मदत तुमच्या या करतात. कामाला. समजा मी त्या कामासाठी 100 रुपये देते तर 10 जण असं 100 गोळा करते आणि ते काम पुढे घेऊन जातो. बरोबर. हे लोकांना कळणं गरजेचं आहे. हे 100% कळणं गरजेचं आहे. म्हणून मी प्रश्न विचारायचं मागचं कारण असं बरोबर. की कुणीही पदरमोड करून काम करणारे फार कमी लोक आहेत. कमी लोक आहेत. पण किती? त्यालाही limit मर्यादा आहे, असते. त्यालाही मर्यादा आहे. पण ज्यावेळेला समाज एकत्र येऊन काम करतो, ज्यावेळेला एका विचाराची लोक येऊन काम करतात, त्यावेळेला अशा पद्धतीचं सामाजिक काम, अशा पद्धतीचा उदात्त हेतू असणारं काम पूर्णत्वास जातं. म्हणून तुम्हाला खरं तर मला तो प्रश्न मी विचारला. रोहितभाई, आपण इंटरव्ह्यूच्या शेवटी निघालोय. तुम्हालाही खरं तर वेळ नाही, आता ही सगळी धावपळ चालू आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की भविष्यामध्ये या प्रभागामध्ये काम करत असताना कुठलं विजन घेऊन तुम्हाला या निवडणुकीला आज तुम्ही सामोरं निघाला? ते बघा सर, रस्ते गटारी किंवा लाईट या सगळ्या प्रश्न किंवा हे विकास आहेच, पण ह्याच्या पलीकडचे एक विकास आहेत तो म्हणजे आपल्या मुलाबाळांना मोफत शिक्षण. बरं. आणि जे या भागातील महानगरपालिकेची शाळा असतील किंवा जिल्हा परिषदची शाळा असतील ते शाळा डेव्हलपमेंट आणि तिथं चांगला शिक्षण हा आमच्या विद्यार्थ्यांना मिळो, हा एक आमचा विजन आहे. त्यानंतर पुढे जात असताना युवकांसाठी चांगला रोजगार आणि 3 नंबरला जर आमचं काही विजन असेल किंवा धोरण असेल ते महिलांची सुरक्षा. आता काही जण आम्हाला असंही विचारतील महिलांची सुरक्षा 3 नंबरला का? सुरुवातच आम्ही जडापासून करतोय का तर आमच्या मुलाबाळांना योग्य शिक्षण मिळालं, योग्य संस्कार त्याच्यावरती झाले तर तो समाजात वावरत असताना कधीही चुकीचं वावरणार नाही. तो ज्या वेळेला युवक ह्या स्टेजमध्ये येतो त्याला कुठलीही स्त्रीकडे तो चुकीच्या नजरेनं बघणार नाही आणि त्या माध्यमातून कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार होणार नाही आणि ते फारसे कमी होतील मला असं वाटतंय. म्हणून पहिला आपल्याला जडमध्ये हात घालावे लागेल आणि शिक्षणाच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर चांगले संस्कार देऊन आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल आणि हाही भागाचा विकासच आहे. रस्ते गटारी तर करतच जाऊ पण आमच्या दृष्टिकोनातून हे पण विकासच आहे. काही लोक म्हणतील असं तुमच्या बोलण्यात नाला आता, लोक तर चांगलं केल्यावरती म्हणतात आणि वाईट केल्यावरही म्हणतात. टीका जे आपण म्हणतो त्या टीकांना कसं उत्तर द्या? म्हणजे आता आज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणताय, वेगवेगळ्या व्हिजन पुढे जायचं म्हणताय, मुळात राजकारणात आहात म्हटल्यानंतर टीकेस पात्र आहात. बरोबर. हे गणितच झालंय. ह्याकडं कसं बघता? त्या टीकांना काय उत्तर द्या? काय टीका करणाऱ्यांचं काम फक्त टीका करणं असतं. बरं. टीका करणारे कधी काम करत नसतात आणि काम करणारे कधी टीकेकडे लक्ष देत नसतात. आमच्यावर कधी संस्कारच असे झालेले नाहीत की एखाद्याचं काहीतरी काढावं, एखाद्यावर टीका करावं.
आम्ही ह्याला कामातनं उत्तर देतोय आणि कामातनंच उत्तर देऊ. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे, काम करत आलोय, काम काम करत करत राहू, राहू. ठिकाणं आम्ही उत्तर आमच्या कामातनं देऊ. ठीक आहे रोहित भाई, शेवटी तुम्हाला संधी आहे, लोकांना तुम्ही आवाहन करू शकताय. 15 जानेवारीला खरं तर निवडणूक आहे आणि हा मतदार राजा हे सगळं तुमचं प्रचाराची यंत्रणा असेल, तुमचं काम असेल, हे सगळं आजपर्यंत पाहत आलाय. काय आवाहन कराल या निमित्तानं करू शकताय? नमस्कार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये माझ्या काकी आसमा शाहनवाज फकीर ह्या काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार आहेत आणि या इलेक्शनला समोर जात असताना आम्ही आमच्या सामाजिक कार्याच्या जोरावर पुढे जात आहोत. पक्षाने आमच्या सामाजिक कार्याची पोचपावती हे उमेदवारी म्हणून आम्हाला दिलेली आहे आणि तुम्हीही आमच्या सामाजिक कार्याची पोचपावती ह्या येत्या 15 तारखेला द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मतदार राजाच्या समोर नतमस्तक होतो आणि सर्वांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्याल, एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. लोक हो, हे होते तौहीद फकीर यांच्या काकी आसमा शाहनवाज फकीर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांचं मत, त्यांचं व्हिजन, आपल्या प्रभागाविषयी काय आहे ते आपण जाणून घेतलं. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये अशाच वेगवेगळ्या उमेदवारांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांचं मत, आपल्या प्रभागाविषयीचं जाणून घेणार आहोत. आतापुरतं आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्ही मात्र पाहत राहा माझा प्रभाग माझी जबाबदारी. नमस्कार. नमस्कार, मी आसमा शाहनवाज फकीर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी मी उभी आहे. प्रभागातील लोकांना माझी विनंती आहे, मला पाठबळ देऊन प्रभाग क्रमांक 9 मध्ये फकीर आसमा शाहनवाज या नावापुढील 2 नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. नमस्कार.